थोडस एका खडबडीत भिंतीवरती माझं बोट घासलं गेलंय म्हणून हे सगळं लावलंय. तर त्याच्यामुळे विनाकारण काय झालं बोटाला, काय बोटाला काय होतं, काय झालं होतं, तर आधीच सांगून टाकतो तुम्हाला काय झालं होतं, नंतर चर्चा नको. मला सुचलं पण होतं एक वाक्य, पण जाऊन देत. खरं तर पावसाळ्याचं परतीचा पाऊस म्हणजे जे पावसाळ्यात व्हायला पाहिजे ते परतीच्या पावसाला होतंय. आता आमच्या मराठवाड्यामध्ये प्रचंड पूर आले सगळ्या तिकडे, सगळ्या 4 महिन्यापूर्वी तिथेच दुष्काळासाठी पाणी नव्हतं, दुष्काळ आहे म्हणून, आणि त्याच आमच्या आता मराठवाड्यामध्ये तिथे पूर येत आहेत. काय चाललंय माहित नाही. मगाशी बाळा नांदगावकरांनी सांगितलं की वेगवेगळे विषय आहेत. विषयांची कमतरता आपल्याकडे नसतेच, आपल्याकडे निवडणुकांची कमतरता नसते. परंतु एखादी कुठची गोष्ट बोलताना आपण प्रत्येक वेळेला निवडणूकच डोळ्यासमोर ठेवली पाहिजे याची काही आवश्यकता नाही आणि गरजही नाही. आपण इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळे आहोत. जे सांगायचंय, जे म्हणायचंय ते स्पष्टपणे समोर म्हणायचं. त्याचं राजकारण नाही करत बसत मी. काल पण तो विषय झाला त्या पाकिस्तानी कलाकारांचा. लोकांना असं वाटत होतं सलमान खान बोलल्यावर राज ठाकरे बोलणार नाही, मित्र आहे. देशापुढे आणि महाराष्ट्रासमोर माझ्यासमोर कोणी मित्र कोणी नसतो. आमच्याकडे जपून बोलायची पद्धतच नाही. पण मला एक गोष्ट कळत नाही, हा देशावरती इतकं सगळ्या गोष्टी चालू असताना, संकट आलं असताना, आपले जवान मारले जात असताना, पाकिस्तानी कलावंतांना जेव्हा आपण चालते व्हा म्हणून जेव्हा सांगितलं, आपल्याच देशातले नतद्रष्ट कला आणि हे काय, कला आणि तुमची काय देश, हे कला आणि देश कसा काय वेगळं ठेवणार. काल मी एक ते मला असं वाटतं कुठच्या चॅनलवरती ABP माझा का झी 24 तास कुठेतरी मी बघत होतो, कार्यक्रम बघत होतो. त्याच्यावरती आमचे एक पुण्यातले मित्र आहेत श्रीरंग गोडबोले, फार छान बोलले. ते स्वतः कलाकार आहेत. आणि त्यांनी असं समजा सांगितलं की एखादा समजा अवली कलाकार जर समजा बोलला आपल्या देशातला किंवा आपल्या महाराष्ट्रातला की मी कलाकार आहे, मी एक अवली कलाकार आहे, मला काही देशाच्या आणि कसली काही बाउंड्रीची आवश्यकता नाही आहे, आणि समजा त्यांनी कुठेतरी नाटकामध्ये किंवा चित्रपटामध्ये काम केलं आणि चित्रपटामध्ये काम केल्यानंतर त्याला ज्यावेळेला पैसे मिळणार ते नेपाळचे पैसे दिले तर घेईल का तो? नाही, भारतीय पैसे पाहिजे सांगेल ना, म्हणजे तुला बाउंड्री आहे. तेवढं कळतं ना की काम केल्यावरती आपल्याला इथले पैसे पाहिजेत खर्च करायला. दुसऱ्या देशाचे पैसे देऊन चालतील का? पण विनाकारण काहीतरी एक वाद, आणि बरेचसे हे चॅनलवाले, हिंदी चॅनलवाले, इंग्रजी चॅनलवाले लाव्या याचं एक कोंबडं त्याचं एक कोंबडं, लाव तुझ्या आयला झुंजवा. तरी या आत्ताच्या या सगळ्या प्रसंगामध्ये सगळे चॅनल्स, सर्व आपल्या देशातली सर्व चॅनल्स, सर्व राजकीय पक्ष हे एकत्र बोलतायत, एकत्र येऊन बोलतायत आणि एकत्र राहतायत या सगळ्या विषयावरती. त्याबद्दल इतर सर्व राजकीय पक्षांचं मी अभिनंदन करतो. त्या बाबतीत मला जे काय बोलायचं होतं मी काल बोललोय. मला असं वाटतं तुम्ही ऐकलं असेलच. ऐकलं ना सगळ्यांनी? ऐकलेलं आहेच. वेगवेगळे विषय महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत आणि हल्ली एक फॅड आले
काही बोललं ना, हे महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत ना, त्याच्या काय संबंध? कमी करू थोडा एकदम वाढ. हा एक आज महाराष्ट्रामध्ये अनेक मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. मी त्या सर्व बांधवांना आणि भगिनींना मी हॅलो. हा त्यांचं अभिनंदन करीन की अशा प्रकारचे शिस्तबद्ध मोर्चे मला वाटत नाही देशाच्या इतिहासात आजपर्यंत कधी घडले असतील. देशाच्या इतिहासात जे दिसतंय, हे आजपर्यंत देशात कुठे दिसलंय, कुठच्या राज्यात दिसलंय? आम्ही ज्यावेळेस ते कोपरलीला जेव्हा झालं, तिथे मी जेव्हा गेलो त्यावेळेला तिथे मी पहिल्यांदा या विषयावरती मी बोललो. मला अनेक तिथले सगळे गावकरी मला भेटले, शेतकरी बांधव होते आपले, आणि त्या सर्व शेतकरी बांधवांनी मला सांगितलं की अनेक ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय. कुठचा? खास करून ॲट्रॉसिटीचा. महाराष्ट्रातल्या मी अनेक लोकांना मी बोलवून घेतलं. त्याच्यानंतर मला जे बोलायचं मी सांगितलंच की आताचा जो कायदा आहे तो रद्द करून तुम्ही त्याच्यामध्ये नवीन बदल घडवले पाहिजेत, नाही तर हे असंच चालू राहील. काही जण फक्त त्याचा फायदा घेत राहतील. आज बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या दलित समाजाला, इतर समाजाला माहिती पण नाहीये त्याचे फायदे कसे घ्यायचे असतात. त्यांच्यासाठी तो कायदा आहे, परंतु ह्याचे गैरफायदे घेणारे पण आहेत खूप जण. आणि मग त्याच्यानंतर एक महिनाभरानंतर मग शरद पवार बोलले. आज मोर्चातनं अनेक विषय बाहेर पडतायत. आरक्षणाचा विषय बाहेर पडतोय. आज शरद पवार सांगतायत की राज्य सरकारने ताबडतोब आरक्षण देऊन टाकावं. अरे वा, तुम्ही का नाही दिलं? 15 वर्ष या महाराष्ट्रामध्ये एनसीपी काँग्रेसची सत्ता होती. देशामध्ये काँग्रेस एनसीपीची सत्ता होती. 10 वर्ष होती. तेव्हा काय केलं? या लोकांना समाजाशी काही देणं घेणं नाहीये. काहीही देणं घेणं नाहीये. याला फक्त राजकारण कळतं, याला फक्त निवडणुका कळतात, आणि हा समाजाचा वापर या निवडणुकांसाठी कसा करून घ्यायचा एवढंच फक्त या लोकांना कळतं. याच्या पलीकडे यांना काही देणं घेणं नाही. मी मला असं वाटतं 2013 सोलापूरला, मी एका सोलापूरला का कुठेतरी सोलापूरच्या सभेमध्ये मी हा विषय बोललो होतो की याच्यापुढे जातीचे विषय काढले जातील, जातीचे मोर्चे काढले जातील, वेगवेगळ्या जातींचे मोर्चे उभे राहतील, हे लोक याला खत पाणी घालत राहतील आणि फक्त स्वतःचा फायदा करून घेतील. त्याच्यानंतर एकदा मुंबईमध्ये मोर्चा आला. मराठा समाजाचा एक मोर्चा मुंबईमध्ये धडकला होता, आझाद मैदानवर. त्या व्यासपीठावरती काँग्रेस एनसीपीचं सरकार असतानाची गोष्ट सांगतोय. त्या व्यासपीठावरती शिवसेनेचे लोक होते, भाजपचे लोक होते, काँग्रेसचे लोक होते, एनसीपीचे लोक होते, सगळे नेते होते. मी म्हटलं या चारही पक्षांचे नेते जर समजा तिथे व्यासपीठावरती आहे आणि त्या चारही पक्षाच्या नेत्यांना जर समजा मान्य आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मग अडवलंय कोणी? तुम्हाला थांबवलंय कोणी? मग का हा विषय इतकी वर्ष तुम्ही आज ठेवून दिला होतात? जिल्हा परिषद पंचायत समितीचा निवडणूक आहे. हे काँग्रेस एनसीपी वाले आणि इतर सगळे नेते हे याच्यासाठी तर वापर करून घेणार नाहीत. आणि तो माझा जो मराठा बांधव भगिनी ज्या आज त्या मोर्चामध्ये येते त्याला समजतच नसेल की ह्याचा आपला उपयोग काय करून घेतील हे लोक. मला मुळात माझा स्वतःला आरक्षण या गोष्टीलाच माझा विरोध आहे.
आर्थिकदृष्ट्या जे मागास असतील त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. आज दलित समाजापासून इतर सगळ्या समाजांमध्ये आज आरक्षण आहेत. मग तिथल्या त्यांच्या श्रीमंत लोकांच्या मुलांना आरक्षण कशासाठी पाहिजे? तिथे जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले असतील त्यांना आरक्षण द्या. प्रत्येक समाजातला जो आर्थिकदृष्ट्या मागासलेला असेल त्याला आरक्षण मिळू देत. तो वरती आला पाहिजे. अन्यथा या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये प्रत्येक जण आपापल्या वेगवेगळ्या जातीप्रमाणे बघत राहणार एकमेकांकडे आणि दुश्मनी वाढत जाणार. तू कुठच्या जातीचा, तू कुठच्या जातीचा, तू कुठच्या जातीचा. एकदा आर्थिकदृष्ट्या जर मागास हा जर समजा निकष आपण ठरवला, ही वाट लावली त्या व्हीपी सिंगने. या देशात 89 साली त्या नतद्रष्ट माणसाने गेला तो होता. त्याने हे विष कालवलं, अख्खं विष त्याने कालवलं. तोपर्यंत काही नव्हता या देशात, काही हा विषय नव्हता. पण हे अशा जर गोष्टी व्हायला लागल्या की एकाला एक गोष्ट द्यायची आणि दुसऱ्याला द्यायची नाही असं म्हटल्यानंतर विद्वेष हा पसरणारच आहे, राग हा येणारच आहे. शाळेतल्या ऍडमिशनला जर समजा आरक्षित मुलगा जर आरक्षणामधला मुलगा असेल त्याला कमी फी आणि आरक्षणामधला नसेल त्याला जास्ती फी असं आलं, दोघांचं एकमेकांची पटेल काय? मग तिथे सगळा राग सुरू होतो प्रत्येक गोष्टीवरचा. आरक्षणावरती नोकऱ्या लागणार, आता आरक्षणावरती वर्द्या पण मिळणार. हे सगळे आरक्षणाचे सगळे उद्योग, राजकीय उद्योग, हे तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये फक्त दरी निर्माण करायची. दरी, तुमच्यात वाद निर्माण झाले, तुमच्यात भांडण निर्माण झाले की तुमच्याकडनं मतं काढायला सोपं असतं, मतं काढायला सोपं असतं. याच्यासाठी हे सगळ्यांचे उद्योग सुरू आहेत. ते आता सगळे जे मोर्चे निघतात त्या मोर्चाच्या सगळ्यात शेवटी हे सगळे काँग्रेस एनसीपीचे नेते का फिरताय तो मागे? निवडणुकीच्या भिका मागायलाच ना. ही सगळी आपण आरक्षण 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 बोलतो. अहो, आहेत कुठे नोकऱ्या? कोणत्या नोकऱ्यांबद्दल बोलतोय आपण? सरकारी नोकऱ्या कमी होत चाललेल्या आहेत, खासगी नोकऱ्या वाढत चाललेल्या आहेत. आणि या मायनॉरिटी आणि खासगी शाळांमध्ये आरक्षण आहे? नाहीये. कोणत्या शाळांचं बोलतोय आपण? आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजातले इतके मुख्यमंत्री झाले, इतके मंत्री झाले, आज इतके खासदार आहेत तिथे. हा आरक्षणाचा मुद्दा मी आपला मुद्दा म्हणून सांगतो. मी ह्याच्यावरती खूप विचार करत होतो. मला स्वतःला जातपात कळत नाही, मी स्वतः जातपात मानत नाही. मला आता तुमच्यापैकी बसलेले कोण आहेत आणि इथे बसलेले कोण आहेत यांच्या जातीशी मला देणं घेणं नाहीये. मला काही देणं घेणं नाही या गोष्टींशी. पण हे सगळे आजपर्यंत जे राज्यकर्ते होते, आज त्यातले बरेचसे बहुसंख्य मराठा समाजातले होते, का नाही दिलं तर तुम्ही या गोष्टी? आजही आमचा गरीब शेतकरी तिथे, मराठा समाजातला शेतकरी आज फासावरती लटकतोय. आज जे फासावरती गेलेले शेतकरी बांधव आहेत तो आमचा, ज्यांनी आत्महत्या केली, काढून नका कोण कोण आहेत, तो तिथेच राहणार, तो तशीच आत्महत्या करणार. हे नेते तुम्हाला भुलवत राहणार. साधी सोपी गोष्ट आहे ना, तुम्हाला मान्य आहे तर आणा. त्या दिवशी शिवसेनेने काय प्रतिक्रिया दिली? विशेष अधिवेशन बोलवा. अधिवेशन नंतर प्रतिक्रिया पहिली सांगा, तुमचं मत काय ते सांगा. विशेष अधिवेशन समजा उद्या बोलवलं जरी, इथे जरी समजा तरी मान्य केलं तरी ते केंद्रात पाठवायला लागेल. बरं, ह्या सगळ्या गोष्टी, या टेक्निकल सगळ्या गोष्टी शरद पवारांना माहिती आहेत. का नाही बोलत तुम्ही? का नाही त्या मराठी समाजातल्या मराठी माझ्या बांधवांना आणि भगिनींना सांगत का नाही की काय नक्की काय होतंय? हे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या पत्रकारांना माहिती आहे,
सगळ्या संपादकांना माहितीये, कोणी मांडायला तयार नाही, तुमच्यासमोर कोणी बोलायला तयार होत नाहीये. हे जे सगळं उभं राहत आहे आज मोर्चाच्या स्वरूपामध्ये, यातनं मला मतं कशी मिळतील आणि ती जिल्हा परिषदेवरती कसा येईल आणि मी पंचायत समितीवरती कसा येईल, ह्याची स्वप्न पाहतायत हे सगळे. त्याला प्रश्न नाही सोडवायचे कुठचे. आज हे सगळं प्रकरण समजा आरक्षणाचं आर्थिक निकषावरती जर झालं असतं, हे वाद कधीच उभे राहिले नसते, कधीच उभे राहिले नसते. राज ठाकरे जे तुम्हाला सतत सांगतो ना, या सगळ्या बाकी काही लोकांना वाटतात, नतद्रष्टांना वाटतात राज ठाकरे राजकारणासाठी किंवा निवडणुकीसाठी हड. निवडणुकांचा विचार करून मी फक्त पावलं टाकत नाही, मी महाराष्ट्राचा विचार करून पावलं टाकतो. कधी यश येतं, कधी पराभव येतो, जे असेल ते असेल. पण आज मी जे सांगत आलो, आजपर्यंत सांगत आलोय, सांगत राहणार की महाराष्ट्रामध्ये जे उद्योग निर्माण होत आहेत त्या उद्योगांमध्ये माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना आणि मराठी मुलींना 100% प्राधान्य दिलं पाहिजे. आरक्षणाचा विषयच येत नाही. कशाला पाहिजे आरक्षण? महाराष्ट्रासारखं एक प्रगत राज्य आहे, महाराष्ट्रामध्ये इतके उद्योग उभे राहत आहेत, इतके उद्योग येत आहेत, इतक्या आज नोकऱ्या उपलब्ध होत आहेत. पण त्या सगळ्या उपलब्ध होत असताना आज बाहेरच्या राज्यांमध्ये लोक येऊन त्या नोकऱ्या घेत आहेत, ते सगळी कामं घेत आहेत. जमीन आमची, पाणी आमचं, आमच्याकडे उद्योग करायला येत आहेत ती सर्व लोक. राज्य सरकारला गेल्या असेल नाही तर आत्ताच्या असेल, यांना सांगता येत नाहीये की तुम्हाला एका अटीवरती आम्ही तुम्हाला इथे तुमचा व्यवसाय उभा करायला देऊ, तुम्हाला पाणी देऊ, वीज देऊ, सगळ्या गोष्टी देऊ. अट एक, माझ्या महाराष्ट्रातली 100% मुलं ही तुम्ही तिथे कामावरती घेतली पाहिजे. ही एक गोष्ट जर समजा राज्य सरकारने केली, आपल्याला आरक्षणाची आवश्यकताच भासणार नाहीये, गरजच नाहीये. इतर देशभरातल्या सर्व राज्यांपेक्षा महाराष्ट्र खूप पुढे आहे. प्रत्येक उद्योगपतीला वाटतं की माझा उद्योग हा महाराष्ट्रात असावा. एवढे जर समजा उद्योग उभे राहत असतील, एवढ्या जर नोकऱ्या उपलब्ध होत असतील, मी मध्यंतरी बोललो होतो त्या रिक्षा आणि टॅक्स्यांच्या परवान्यांच्या संदर्भामध्ये, कोणाला मिळणार होत्या? आमच्या महाराष्ट्रामधलं एक नागपूरचं हायकोर्ट काय सांगतं की महाराष्ट्रामध्ये जर समजा तुम्ही रिक्षा आणि टॅक्स्यांना परवानगी देणार असाल, परवाने देणार असाल, तर त्याला मराठीच्या सक्तीची गरज नाही. वा रे वा. मग कोणाला भरायचे, कोणाला तिथे? आज महाराष्ट्रासारख्या अनेक जे शहरं उभी राहत आहेत, मुंबई असेल, ठाणा असेल, नाशिक असेल, पुणा असेल, नागपूर असेल, औरंगाबाद असेल, अनेक शहरं जी उभी राहत आहेत. आज तिथे जे उद्योग उभे राहत आहेत, येत आहेत, तिथे टॅक्स्या, रिक्षा, इतर सर्व सगळ्या गोष्टी ज्या येत आहेत, हे माझ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण मुलाला कळायला नको, त्यांना समजायला नको. पण राज्याने जर समजा हा कायदा आणला तर तो कंपल्सरी होणार, त्याला तिथपर्यंत कळणार. आज हे सगळे मोबाईल फोन, इंटरनेट या सगळ्या गोष्टींमुळे आज त्याच्यापर्यंत पोहोचलंय सगळं की बाबा कुठे चाललंय जग, कुठे गेलंय जग. मग मी इथे काय करतोय? माझी वडिलोपार्जित शेती जी आहे ती शेती नीट चालत नाहीये, त्यातनं मला पैसे मिळत नाहीये, मला काम पाहिजे, मला नोकरी पाहिजे. तो ग्रामीण महाराष्ट्रातला माझा बांधव, माझी भगिनी, ते म्हणतात मला त्या शहरातल्या मुलांसारखं राहायचंय, मला तिथे यायचंय. येऊ कसं? कसं यायचं मी? हा नुसता शिक्षण आणि नोकरीचा फक्त प्रश्न नसतो. हा विषय फक्त शिक्षण आणि नोकरी पुरताचा नाहीये. आज त्याचं कुटुंब उभं राहतं, त्याचं लग्न होतं. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी म्हणून त्याला शिक्षण हवं, त्याला नोकरी हवी, त्याला सगळ्या गोष्टी हव्या. आणि ही सगळी स्वप्न पाहत असताना मला तिथपर्यंत पोहोचता येत नाहीये हे माझ्या महाराष्ट्रातल्या जर समजा माझ्या बांधवांना आणि भगिनींना जर समजा वाटत असेल, आणि त्याच्यातनं हा जर समजा राग निर्माण होणार असेल, आणि या रागातनं जर समजा आरक्षणाचा विषय येणार असेल, आणि या आरक्षणाचा फायदा जर समजा हे सगळे बाकीचे सगळे गधडे नेते घेणार असतील, उपयोग काय या ताकदीचा?
आज इकडे तिकडे पटेलांचे मोर्चे निघाले, तिकडे काय गुजरांचे निघाले, अजून कोणाकोणाचे निघाले. काय झालं? काही नाही झालं पुढे. खरं तर महाराष्ट्रामध्ये एक मुखाने एक गोष्ट यायला पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये आर्थिक निकषावरतीच आरक्षण याच्या पुढे तुम्ही दिलं गेलं पाहिजे. हीच गोष्ट जर समजा त्या सगळ्या मोर्चांमधून आली तर मला असं वाटतं सगळा विषय पण बंद होईल. एकमेकांकडे विश्वासाने पाहणं, एकमेकांकडे विश्वासाने काय त्याच्याशी बोलणं न बोलणं, हे कुठचे प्रकार आले. आणि मग त्याच्यामध्ये परत जाती जातीमध्ये भिडवायचं सगळ्यांना. मध्यंतरी काढलं म्हणे महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री ब्राह्मण आहे आणि ब्राह्मण असल्यामुळे म्हणे या सगळ्या गोष्टी. अरे वा, हे परत कानात विष कालवणार कोण? हेच सगळे नेते, हेच हे सगळे उद्योग करत बसणार. परवा दिवशी रामदास आठवले बोलले, कळत नाही रामदास आठवले हे नाव विनोद झालंय का त्याचा? याच्यापुढे सांगायला बरं. हे बघ, परवा दिवशी रामदास आठवले ऐकला तर सांगतो. हो, काय रामदास आठवले म्हणाले की म्हणे सवर्णांना आर्थिक दृष्ट्या जे मागास असतील सवर्णांमध्ये त्यांना 25% आरक्षण द्या. वा रे वा, मग सगळ्यांना का नको? प्रश्न हा सवर्ण दलित हा विषय नाहीये. हा विषय आहे समान नागरी कायद्याचा. हा सगळ्यांना समान पद्धतीने बघितलं गेलं पाहिजे. मग तो कोण असेल, ब्राह्मण असेल, दलित असेल तर कोणी असेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.